टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तर अजितदादांच्या भाषणाच्या वेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे। महिला देखील त्या गोंधळामध्ये पोलिसांनी देखील ते ताब्यात घेतले। एकंदरीत पाहायला गेलं तर बच्चू कडू गेल्या काही दिवसापासून आंदोलनाची भूमिका आहे। बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा जो पुणे इथे कार्यक्रम चालू होता तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। सर्वप्रथम या प्रकाराचे मी निषेध व्यक्त करतो। अत्यंत संवेदनशीलपणे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला, पोलिसांनाही थांबवलं की त्यांना त्यांचं म्हणणं मांडून दे। आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी आंदोलकांशी संवाद साधत असताना स्पष्टपणे सांगितलं की कालच राज्याचे महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावतीला उपोषणाच्या स्थळी गेले होते। तिथे बच्चू कडूंशी त्यांनी संवाद साधला आणि नंतर माननीय मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून बच्चू कडूंचं बोलणं करून दिलं। शासन बच्चू कडूंच्या मागण्यांकडे अत्यंत संवेदनेने विचार करतंय। त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घोषित केला की त्यांच्या मागण्यांसाठी एक समिती बनवण्यात येईल आणि त्या समितीमध्ये स्वतः बच्चू कडू एक सदस्य असतील। आणि त्यामुळे महायुतीचं सरकार बच्चू कडूंच्या मागण्यांकडे अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत असताना आज जाणीवपूर्वक राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पुणे येथील कार्यक्रमामध्ये जो गोंधळ घालण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला याचा सर्वप्रथम करावा तेवढा निषेध कमी आहे। काय वाटतं, वारंवार बच्चू कडूंना महायुतीमध्ये अनेक वेळा दिव्यांगांना देखील काही गोष्टी देण्यात आल्या होत्या, मात्र तरीसुद्धा अशा प्रकारचे आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करताना संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्यांनी दिव्यांग मंत्रालय सुरू केलं आणि हे दिव्यांग मंत्रालय सुरू केल्यानंतर त्याचं अध्यक्षपद बच्चू कडू यांना देण्यात आलं। महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार हे दिव्यांगांचे प्रश्न सोडले पाहिजेत यासाठी कटिबद्ध आहे, अत्यंत संवेदनशील देखील आहे। पण सातत्याने आपल्या मागण्यांसाठी टोकाची भूमिका घेणं हे देखील योग्य नाही। सातत्याने महायुती सरकारचे अनेक मंत्री आमदार हे बच्चू कडूंच्या उपोषणस्थळी जात आहेत। आत्ता देखील राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंतजी हे घटनास्थळी आहेत, बच्चू कडूंशी संवाद साधत आहेत। त्यामुळे आणि सरकार संपूर्णपणे बच्चू कडूंच्या मागण्यांवर विचार झाला पाहिजे, त्याच्यावर कमिटी देखील सरकारने गठीत केलेली आहे। पण जाणीवपूर्वक काहीतरी करायचं आणि आज पुण्यामध्ये जो प्रकार केला त्यांनी तो अत्यंत चुकीचा आहे। काय वाटतं, अजितदादांना टार्गेट केलं जातं का कुठेतरी पाहिलं गेलं या संस्थेत? नाही, आज म्हणून मी सांगितलं ना की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या कार्यक्रमामध्ये जो गोंधळ घालण्याचा प्रयत्न प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला हा चुकीचा आहे। माननीय अजितदादांनी देखील त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना शासन म्हणून महायुतीची भूमिका समजावून सांगितली आणि मग पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं। पोलिसांनी देखील अत्यंत संयमी भूमिका घेत आंदोलनकर्त्यांना नंतर त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बाहेर काढलं। पण बच्चू कडूंनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे। येणाऱ्या काळात बच्चू कडूंची समजूत काढण्यासाठी अनेक मंत्री जात आहेत, स्वतः अजितदादा देखील त्या ठिकाणी जातात। शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर खरं तर त्यांना आव्हान मी करतो की त्यांनी उपोषण मागे घ्यावं। सरकारने एक कमिटी गठन करण्याचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये बच्चू कडू स्वतः सदस्य असतील। त्यामुळे फार टोकाची भूमिका देखील आता बच्चू कडूंनी घेऊ नये। सर, गेल्या काही दिवसापासून अशी माहिती समोर येते की पवारांची काही आमदार जे सत्तेत जाण्यासाठी इच्छुक आहेत, अस्वस्थ आहेत असं देखील समोर येतं आहे। का वाटतं येणाऱ्या काळात आमदार जे निवडून आलेले आहेत ते देखील आता माहितीमध्ये? मला माहीत नाही, कारण काल परवाच मी कुठेतरी टी व्हीवर ऐकलं की सुप्रियाताईंना विचारलं होतं की माननीय अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीशी युती होणार का। त्यामुळे पाऊस आल्यावर छत्री घालायची का रेनकोट घालायची ते आम्ही ठरवू।
त्यामुळे त्या आता तिथे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाच्या, त्यामुळे त्या त्यांच्या आमदारांची मनातली अस्वस्थता काढण्यासाठी सक्षम आहेत. बाकी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, माननीय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये संघटनेचं काम उत्तम प्रकारे चाललं आहे आणि महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून महायुतीमध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करतो. एकीकडे आमदारांना सत्तेत विरोध लागलेले आहेत, तरी सुद्धा पक्षातील काही कार्यकर्ते आणि सर्व खासदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचा दावा करतात. मात्र कुठेतरी निधी न देत नसल्यामुळे ते सत्तेत जात असल्याचं देखील समोर आलं. शेवटी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये विकास व्हायला पाहिजे ही त्या निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराची इच्छा असते. मला माहीत नाही काय अस्वस्थता त्यांच्या पक्षामध्ये आहेत, त्यांचे नेते ती अस्वस्थता कशी दूर करतायत हे त्यांच्या पक्षातला हा प्रश्न आहे. पण महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून आणि केंद्रातील लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली NDAचा आम्ही भाग आहोत आणि तशा प्रकारचीच पुढची वाटचाल ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असणार. विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील कामे होत नसल्यामुळे ही अस्वस्थता समोर आली. काय वाटतं, जर हे आमदार येत असतील तर तुम्ही तुमच्या पक्षात याला स्वागत कराल का? शेवटी हा प्रश्न, हा निर्णय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब याबद्दल बोलण्यासाठी खंबीर आहेत. त्याबाबतची भूमिका ही वरिष्ठ पातळीवरनं घेण्यात येईल. पण त्यांच्या पक्षामध्ये काय अस्वस्थता आहे तर ज्यांना रेनकोट आणि छत्री खरेदी करायची त्यांनी ती अस्वस्थतेकडे बघावं. तर फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे, मात्र भेटीचं कारण समोर आलं नाही. काय वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही बंधू हे एकत्र आले तर महायुतीला मोठा फटका बसू शकतो? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी माणसासाठी मराठासाठी एकासाठी एकत्र असं खालच्या पातळीवर सुरू आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कोणी भेटावं कोणी नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि शेवटी शिवसेना, उभाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. भविष्यामध्ये त्यांनी युती करावी नाही करावी ही त्या पक्ष प्रमुखांनी घ्यायचा निर्णय आहे. त्यामुळे याच्यामध्ये फार काही राष्ट्रवादी बोलू इच्छित नाही. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कोणाला भेटायची इच्छा झाली असेल आणि कोण भेटत असेल तर त्यात काही गैरी नाही आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की फडणवीस आणि राज ठाकरेची भेट झाली आहे ती मुंबईवर जे अदानीचं अतिक्रमण सुरू आहे त्याबद्दल ते राज ठाकरेंनी काहीतरी सांगितलं असेल. या ड्रीम लाईनवरती येणारा विमान अपघात पडला त्याबद्दल ती भूमिका मांडली असेल. मला माहीत नाही की संजय राऊत अंतर्यामी आहेत का. ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे साहेब यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे त्यांना कळायला अंतर्यामी असले तर मला माहीत नाही. शेवटी काय चर्चा झाली या दोघं नेत्यांमधलाच तो संवाद. सर, एक वेगळा प्रश्न आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये नियोजन समितीच्या निधीवरून महायुतीमध्ये मतभेद पाहायला मिळते. पालकमंत्री असताना माझ्या जिल्ह्यात प्रामुख फळवली ही दुःखी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केलेली आहे काल. शेवटी कुठल्याही जिल्ह्यामध्ये DPDCचा निधी कमी पडणार नाही अशा प्रकारची भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त अर्थनियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतलेली आहे. त्यामुळे कुठल्याही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये DPDCला निधी कमी पडणार नाही एवढं मी आपल्या महाराष्ट्राला आश्वस्त करतो. सर, शनी शिंगणापूरमध्ये 114 मुस्लिम लोकांना कामावरनं काढलेलं आहे. काय वाटतं, एकंदरीत पाहिलं शनी शिंगणापूर त्या दिवस ते कामावरती होते आणि मुस्लिम म्हणून त्यांना कामावरनं काढण्याचं समोर आले. शनी शिंगणापूर देवस्थाननी एकूण 167 लोकांना नोकरीवरनं कमी केलं आणि त्याच्यामध्ये 114 हे मुस्लिम धर्मीय होते. जर मुस्लिम धर्मीय म्हणून नोकरीवरनं कमी करण्यात आलं असेल ते अत्यंत चुकीचं आहे. पण नोकरीमध्ये काही कसूर केला, कामामध्ये काही कसूर केला म्हणून जर संस्थेने 167 लोकांना नोकरीवरनं काढलं असेल तर त्या संस्थेचा तो अधिकार आहे. पण मुस्लिम धर्मीय म्हणून जर नोकरीवरनं काढलं असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि सरकारने देखील याबद्दलचा अहवाल मागितला पाहिजे. आता अनेक ज्या गोष्टी मुस्लिम असतील या मराठी असतील इतर जाती धर्माचे देखील लोक अनेक संस्थेमध्ये
अनेक असे हिंदू धर्माच्या देवळं आहेत, अनेक परंपरा आहेत की जिथे मुस्लिम धर्मीय देखील उत्साहाने त्या उत्सवामध्ये सामील होतात. म्हणून मी म्हणतो ना की मुस्लिम धर्मीय म्हणून जर त्यांना नोकरीवरनं काढलं असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. पण नोकरीमध्ये काही कर्तव्यामध्ये कसूर झाला म्हणून जर शनी शिंगणापूर संस्थेने काढलं असेल तर तो त्या संस्थेचा अधिकार आहे. पण याबाबत सरकारने देखील याची चौकशी केली पाहिजे. आव्हाड म्हणाले की जे लोकांना काढले आहेत ते महाराष्ट्राला रोग लागले असेल, अशा पद्धतीने कारवाई केली असेल त्यावरती सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं. महाराष्ट्र असा नव्हता. आव्हाडांना नेहमी हिंदू मुस्लिम करायला आवडतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि म्हणून राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे की मुस्लिम धर्मीय म्हणून जर नोकरीवरनं काढलं असेल तर ते चुकीचं आहे. पण कामामध्ये कसूर केला म्हणून जर शनी शिंगणापूर संस्थेने काढलं असेल, कारण शेवटी 167 लोकांना काढण्यात आलं, त्याच्यामध्ये 114 मुस्लिम होते, बाकीचे हिंदू देखील त्याच्यामध्ये होते. त्यामुळे ह्याची चौकशी देखील करावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. सर, गेल्या काही दिवसापासून महानगरपालिकेचे कोर्टाच्या आदेशानुसार बांधकामावरती थोडं कारवाई सुरू झालेली आहे. शील्ड डायग्राम परिसर देखील 17 इमारतीवरती आता चाललेला आहे. का वाटतं पावसाळ्यामध्ये जी थोडं कारवाई करू नये असेल तिकडे आदेश असताना देखील थोडं करावं आता महानगरपालिका. शेवटी महापालिकेला न्यायालयाने निर्देशित केल्यानंतर कारवाई महापालिका करत आहे. शेवटी प्रत्येकाला न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करूनच लोकशाहीमध्ये काम करावं लागतं आणि त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध महापालिका देखील जाऊ शकत नाही. प्रभाग रचना संदर्भात आव्हाडांनी पत्र देखील दिलेलं आहे. निवडणूक सत्ताधारी पार्टी आपल्या हिशोबाने जे वॉर्ड त्यांना पाहिजे ते वॉर्ड स्वतःमध्ये घेतात, जे वॉर्ड नाही पाहिजे ते वॉर्ड बाहेर काढतात. प्रभाग रचनेचं काम हे प्रशासन करत असतं. सत्ताधारी पक्षातला कुठलाही पदाधिकारी करत नसतो आणि त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनावर त्यांनी विश्वास ठेवावा. मागच्या वेळेला ज्यावेळेला मुंबईतनं त्यांना यश मिळालं त्यावेळेला ह्याच प्रशासनाने 2017 साली प्रभाग रचना केली होती, हे देखील त्यांनी विसरू नये. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनावर, इलेक्शन कमिशनवर त्यांनी विश्वास ठेवावा. पुढे ते असे म्हणाले लोकसभा आणि विधानसभेला जे लोकांची नावं वाढलेली आहेत त्यांचे CCTV आम्ही फुटेज मागतो, ते निवडणूक आयोगाकडे नाही, ते देत नाही आमच्याकडे. निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे. त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी त्या निवडणूक आयोगाकडे मांडाव्यात. पण उगाच अविश्वास या प्रशासकीय व्यवस्थेवर त्यांनी व्यक्त करू नये. खास करून खाडीच्या पलीकडे म्हणजेच कळवा, मुंब्रा, दिवा अलीकडे या परिसराकडे कमी दाखवलेले आहेत. प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश हे निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. तशा प्रकारची कारवाई आता ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं केली जाईल. ती बाहेर येऊ द्या, त्याच्यानंतर त्याच्यावर मत व्यक्त करणं संयुक्तिक राहील. पण केवळ बेछूट आरोप करणं हा आव्हाडांचा स्थायी भाव आहे आणि त्यामुळे फार त्याच्याकडे काही लक्ष द्यायची गरज नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.